वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्राम गीता पंचक तिसरे ग्राम निर्माण पंचक अध्याय 15 गोवंश सुधार। गुरुदेवाय एका श्रुतीयाने प्रश्न केला, दुधाचा तर दुष्काळचे पडला, कुठले ताक लोणी सकळाला, गोमातेचे दूध देणारे लबाडी करते, म्हशीच्या दुधात पाणी घालते, गायीचे म्हणून विकते, अधिक भाव घेवोनी, कोठे गायी राहिल्या आता, तुरळक दिसती विकता वाचता, वदती चपला जोड्यान करिता, वासरेही करोड, गोपालांचा देश भारत, आला गायी गुरे पूजित, परंतु गायी झाल्या खात, लक्षची नाही तयाकडे, त्यातील काही कसाब घेते, काही दुसरीकडे नेती, उरल्या त्या कचरा असते, गायी साऱ्या चारा पाणी अति महाग, नाही व्यवस्थेसाठी मार्ग, मानवची अर्ध पोटे मग, गायी कशा पाळाव्या, ऐकोण त्याचे विशद विवरण, म्हणालो तुमचे म्हणणे मान्य, पर्यात आपुलाची संपूर्ण दोष आहे, भारत कृषी प्रधान देश, शेतीसाठी हवा गोवंश, गोरसाई तुका नसे सत्वांश, अन्यत्र शुद्ध, म्हणोनी गोवंश सुखी होता, तोवरी नवते दरिद्रता, नवती ऐशी विपुलता, रोगराईचे, गोमय गोमूत्र मिळोनी रात्रंदिस, कायम होता भूमीचा कस, पिवी भरती गावो गावास, धान्याची तेव्हा भूमी आणि जनावरे, हीच उत्पत्तीची कोठारे, एकाची अनेक होती खिल्लारे, जोडधंदा घरोघरे, घरोघरे दूध दुबते, अन्नधान्यासी सहायकते, आबाल वृद्ध राहत होते, सशक्त आणि निरोगी, म्हणोनी गायी गुरा गोधन, ऐसे सत्य नामाभिधान, सुखी होता भारत संपूर्ण, गोवंश सुखवोन्या, परंतु पुढे झाले दुर्लक्ष, काही भोवला राज्य पक्ष, गायी होऊन बसल्या भक्ष, वाढले दुर्भिक्ष त्या गुणे, आपण दुधाळ म्हशीकडे गेलो, चहा कॉफी आदी पिऊ लागलो, म्हणोनी गायी समेत मुकलो, सर्वस्वासी, प्राणी खाऊन एकदा तोषला, तो नित्यासाठी त्यास मुकला, मग कुठले दुभते संतान खतादी त्याला, ऐसे केले वेड्या परे, गायी विकोनी पोट भरले, मग नित्यासाठी खाईल कुठले, पोट बांधून गायीस पोशिले, त्यास लाभले सौख्य पुढे, गोरक्षणी स्वरक्षण, ऐसे पूर्वजांचे कथन, म्हणूनच गायी करिता प्राण, दिले अनेक शूरांनी, श्रीकृष्ण आणि शिवशंकर,
वसिष्ठ आणि दत्त दिगंबर, दिलीप शिवाजी गोसेवा तत्पर, संत अपार गोभक्त, ज्यांनी त्यागिले सर्वस्वास, करतली भिक्षा तरुतळी वास, ऐसे निष्काम गुरुही गोसेवेस, न विसंबती कदापि, गायीच्या शरीरात सर्व कल्पिले जे देवी देव, तयांचा हाची असे भाव, गाय अधिष्ठान देशाचे, तिच्या शेणाने पिके शेती, शेती देई सुख संपत्ती, म्हणूनच शेणा माझी लक्ष्मीची वसती, वर्णिली असे. गुरसाने आरोग्य शरीरी, मग कोठे राहिला धन्वंतरी, सत्वांश मिळता बुद्धी गोजिरी, सरस्वती गोदुग्धे. उदर रोगांचे नाशक, सत्वांश देई गायीचे ताक, तुपाने शांत डोळे मस्तक, चंद्र सूर्य जणू नेत्रे. गाय जिवंत आरोग्य धाम, तिचे पुत्र प्रत्यक्ष परिश्रम, राष्ट्र सुखाचा मार्ग सुगम, गोसेवे योगे. म्हणून सकलांचे कर्तव्य आहे, जेनी गौवंश सुधारणा होय, ऐसा करावा काही उपाय, सर्वतोपरी. कसाब आपुल्या गावातुनी, गायी नेती बघता नयनी, दुःख व्हावे सकलांच्या मनी, परतवाव्या त्या गायी. ऐसे दलाल हाकोनी द्यावे, अथवा अन्य कामी लावावे, परोपरीने सुमार्ग वळवावे, घेते देते सर्वचे, विकणारासी समजवावे, एवढ्याने का श्रीमंती पावे, मरे तो घरी खतमुत घ्यावे, तरी फळे सेवा गायेचे. द्वारे सकाळी गाय हंबरले, गोमूत्र देऊनिया उठले, म्हणजे समजावे पवित्रता झाले, जागे माझे. ज्याचे घरी शेती आहे, त्याने अवश्यची पाळावे गाय, मळमूत्र सर्व उपयोगी राहे, ऐसी गाय माऊली ते. गाय माऊली गायी समान, तिची निगासावे पूर्ण, न करी गोमाशाची खाण, अथवा सापडा हाडांचा. घालोनी चारा पेंड चुरी, गाय करावी हत्ती परे, प्रेमी गोंजारोणी घरोघरी, गाय प्रसन्न ठेवावी. गावी असावा आदर्श सांड, बैल निपदा वया धिपाड, सुंदर होईल शेतीशी जोड, वहावया बैलांचे. उत्तम गायी सुंदर सांड, पाहता आनंद वाटे उदंड, दूध पेऊनी मुले प्रचंड, शक्ती दाविते. तेच खरे सात्विक सौंदर्य, मुले गोंजारते वत्सगाय, दूध पिऊनी राहते तन्मय, खेळी वेळी. गोवंशाचे दूध वाढे, तरीच संतान उन्नते सतडे, खाऊ घालोनी लाडू पेढे, उगीच पोटे वाढते. कृत्रिम दूध लोणी काही, गोरस तुल्य ठरणार नाही,
नाना रोग वाढती देही न कळता कृत्रिमतेने सर्वथैव यंत्राणेच गावी शेती सुखकर होणार नाही गावची संपत्ती गावी राही सुगम तो मार्ग उत्तम यासाठी गाई गुरांची जोपासना घरोघरी ठेवावा गोवत्स ठाणा प्रसन्न दिसावे पशूनाना उत्तम लाभावे दूध दही दूध दह्यांची योग्य पुरते व्हावी आपुल्या गावाप्रती घरोघरी गाई वासरे असते तेची गाव भाग्यशाले जो आपुल्या घरी गाय न ठेवी तयासाठी गोरक्षणे असावे गरिबांची तेथे सोय व्हावी उत्तम लाभावा गोरस काही ठिकाणी गोरक्षणे करीते मरतुकड्या गायी जमविते त्यांच्या नावाने पैसे खाते गायी मारते उपवाशी ऐसे नको गोरक्षण जे दुखवे मानवी मन राहावी गायी सांड पाहून प्रसन्न जनता सर्वदा गोरक्षणे दही दुधाची सोय व्हावी लोकी सुख संपन्नता यावी कोरडी गोपूजाच न करावी घरोघरी अथवा गावी उत्तम तारा पेंड देऊनी वाढवावे गायीचे वदन आदर्श गायी वळू ठेवून उत्तम गोधन वाढवावे गावी सुंदर गायींचा तांडा चराया गोचर भूमी उदंड नदी तळे विहिरीचा आखाडा भव्य जैसा उत्तम ऐसा देवसांड मुबलक चरावा चारा बिवड बीजारोपणी दूध कावड देती गाये हेचे खरे गोरक्षण नाही तरी कसा बबुवन उगीच गायी वाड्यात कोंडून गोरक्षण का होई गायीस नसे चराऊ जमीन तरी मोकळी पाडावी सरकाराकडून अथवा गावी करावी अर्पण जमीनदारांचे गोरक्षणाचा व्हावा अभ्यास नाना प्रयोग सावकाश कैसे पुढे गेले अन्य देश ती माहिती द्यावी सर्वा गोवंशाच्या रोग निवारण गायी ठेवावा दवाखाना लाभ मिळावा सर्वांना प्रतिबंधकता समजावी गावी व्हावी गोउपासन गोसेवा गोदुग्ध मंदिर स्थापन रुची लावावी थोरा लहाना गोदुग्धाचे घरोघरी सर्व करावे जे करणे परिसुधारावे सात्विक खाणे त्या वाचूनी सद्बुद्धी येणे कठीणचे वाटे सात्विक खाद्य पेयाविण काही गावी आरोग्य येणार नाही उत्तम शक्ती नसता देही संपत्ती कैची उत्तम दूध उत्तम सांड उत्तम शेती उत्तम बिवड उत्तम कामगार प्रचंड शक्तिशाली ऐसे ज्यांनी गाव केले तेची आज प्रतिष्ठा पावले येरवी तोरा करून मेले निकामी ते
निकामियाची व्यर्थ संपत्ती, निकामियाची व्यर्थ शक्ती, नाना मार्ग संपूर्ण अंते, दुःख देई जीवासे. खूप सत्वमय खाऊन अन्न, मेद घेतला वाढवून, तेथे रोगांची फौज निर्माण, होतसे दुःख द्यावया. म्हणून केले पाहिजे काम, आरोग्यदायी कुणी व्यायाम, अंगातूनी निघता घाम, नष्ट होते रोग जंतू. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायामा विण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजचे. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगिराही तरतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाचे प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याचे. ऐसा व्यायाम सर्वांकरिता, असे उपयुक्त पाहता. ही नव्हे केवळ एकांगी संथा, पहिलवानांचे. कोणी व्यायामा मागेच लागले, ते मल्ल पहिलवान झाले. लोकाधिपोनी सामर्थ्य दाविले, देहशक्तीचे. त्यात कोणी बक्षिसासाठी, करीती जीवनाचे आटाटे. पैशासाठी मारापिटी, करीती कोणी. देह झिजवावा सेवेस्तव, सत्यमार्गी रक्षावे गाव. दुबळासी उचलावे हेची वैभव, मल्लविद्येचे. परी इकडे नाही ध्यान, नष्ट करोनिया मिष्ठान. शक्ती खर्चिती दुष्कर्मी पूर्ण, ऐसी व्यायामी किती तरे. कोणाच्या भरदार देहावरी, कपडे मुलायम जरतारी. आपुल्याच खाद्य खुराकीचे करी, सर्वदा चिंता. गाव सेवेचे काम आले, तेथे पुढारी पण दिले. तरी तोंडचे तयाचे चाले, स्वये न करी एकही. कपड्यास न पडावे वळी, म्हणून दुरुणीच सांभाळी. कामे करीती माणसे सगळी, परी तो जागचा हालेना. असेल कुस्ती माझी बरवा, परी जो प्रसंगी कामी न यावा. तो मल्ल म्हणून गौरवावा, कोणत्या न्याये. तोची खरा पहिलवान, जो देह उन्नती साधून पूर्ण. सेवेसाठी अर्पितो जीवन, हनुमंता परी. नुसते दंड मोंढे मारणे, कुस्ती जिंकणे चणे पचविणे. थोरा लहानास तंबी देणे, नवती लक्षणे व्यायामाचे. साधाया सेवेचा उपक्रम,
कराया जीवनाचे काम, जो शक्ती दे तोच व्यायाम, आवश्यक सर्वां व्यायाम मंदिरातची काही, व्यायाम होतो ऐसे नाही, उत्पादनासी सहाय्यक होई, तो व्यायाम श्रेष्ठ ऐसा. हाते घेऊनी दंड मारणे, त्याहुनी उत्तम पाणी ओढणे, दळणे कांडणे जमीन खोदणे, आरोग्यदायी. जीवनाचा मोल वेळ, घालवूनी खेळते चकलादी खेळ, त्यापेक्षा परिश्रमाचे फळ, उत्तम सर्व तो परी. दळण कांडणादिके उत्तम, मिळे आरोग्यकारी व्यायाम, देह विशेष राही कार्यक्षम, ऐसा सत्वांशही लाभे. वाचेल बरीचशी संपत्ती, देशात वाढेल श्रमाची शक्ती, सर्व कार्याची होईल पूर्ती, गावीच या मार्गाने. होऊन या लोकसेवा, आरोग्याचा लाभेल मेवा, गावास लाभे सुखाचा ठेवा, अडचण कोठे कशाचे. आपुली शेती आपुल्या कष्टे, शेणमूत्रादी घालुनी गोमटे, करिता ऐसी आदर्श नेटे, उत्पन्नासी वाण नुरे. आबाल वृद्ध नरनारी, यासाठी झटतील घरोघरी, तरी सर्व सुखे शरीरी, लाभतील त्यांना. लाभेल व्यायामाचे फळ, कामा माझीच सकळ, निसर्गाचे देईल आरोग्य बळ, सर्व लोका. वनस्पती आदींचा सहवास, सूर्यकिरणातील सत्वांश, शुद्ध हवेतील श्रम सर्वास, अमृतापरी लाभदायी. मग गाव सोके शहर, तेथे रोगांचा न राहे संचार, एक एक व्यक्ती करील आचार, ऐसा जरी. व्यसने आळस दुराचार, यापासून राहिला दूर, ऐसा एक एक घटक सुंदर, पाहिजे गावी. सद्गुण जेथे जेथे दिसती, ते उचलोणी आणावे अनुभवा प्रती, यानेच उन्नत होईल व्यक्ती, जीवन सुधारेल गावाचे. जीवन लाभावे उज्ज्वलतेचे, तरी सर्व कामधाम सावे सोयीचे. जे जे कराल ते ते चालावे साचे, त्याच मार्गे. भोजनस्थानी निद्रास्थानी, सभास्थानी उद्योगस्थानी, विशेष प्रसंगी सदस्थानी, सद्विचारीच वर्तावे. संस्कार आणि शुद्ध बुद्धता, आरोग्य आणि पवित्रता, यावरी लक्ष ठेवूनी सात्विकता, बिंब व्हावी जीवनी. याकरिता बोललो काही दिनचर्या, आहार विहार आदी कार्य, ग्रामस्थानी अनुभवोनिया, उद्धार करावा जीवनाचा. ऐसे करावे एक एक कार्य, जेणे गावी नांदेल सात्विक सौंदर्य. यातचे स्वर्गीय सुखाचे माधुर्य, तुकड्या म्हणे.
इति श्रीग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव सम्मत गोरस व्यायाम सेवन कथित 15वाध्याय संपूर्णा। सद्गुरुनाथ महाराज की जय। देवा दुधाची शिदोरी का मदन देशी श्रीहरी, आळ पूर्वी बा मुरारी दूध पोट भरी मज देई। माता पिता उपमन्यू तिखे गरुड पृष्ठी वाहून, क्षीर सागरी ठेवी नेऊन दूध प्राशन सुखे करा। श्री संत नामदेव महाराज। सद्गुरुनाथ महाराज की जय।